ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलंय. स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी कुस्तीप्रेमींसाठी चांगल्या पद्धतीनं मैदानाची तयारी केली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अत्यंत चुरस निर्माण करणारे सामने होणार आहेत. जिल्ह्यात नव्यानं सुरू झालेल्या क्रीडा विकासाच्या पर्वाचं महाराष्ट्र केसरी स्पर्धा हे पहिलं पाऊल आहे असं जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. एक आनंद आहे आपल्या सर्वांनाच. आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आमदार संग्रामभाई जगताप आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अतिशय चांगला पुढाकार या महाराष्ट्र केसरीच्या आयोजनाबद्दल घेतलेला आहे. यातून एक मागच्या काळामध्ये वाटतं 2 वर्षापूर्वी इथे हौशी कुस्ती स्पर्धा झाल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी समारोपावर आले असताना आपण त्यांना मागणी केली की त्या स्वतंत्र कुस्ती स्टेडियम असावं, वाड्या पार्कची दुरुस्ती असावी. मला वाटतं राज्य सरकारनं आपला संपूर्ण 50 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला आहे आणि 20 कोटी रुपये त्यातले आता उपलब्ध होत आहेत. स्वतंत्र कुस्तीचा आखाडा तयार होतोय, स्वतंत्र बॅडमिंटन आणि टेनिस कोर्ट तयार होत आहेत, 400 मीटरचा सिंथेटिक ट्रॅक तयार होतोय आणि आणखीन काही निधी लागला मिळेल ना. पण एक चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुल नगरवासींच्या सेवेमध्ये आम्ही उपलब्ध करून देतोय. त्या दृष्टीने ज्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरत आहे त्याचं पहिलं पाऊल आहे. वाडिया पार्क येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाची पाहणी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे संतोष भुजबळ, उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान अनिल गुंजाळ, दादा पांडुळे, शिवाजी चव्हाण, अर्जुन शेळके, युवराज करंजुले, माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रकाश भागणागरे, पैलवान सुभाष लोंढे, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आदी उपस्थित होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाडिया पार्क येथील क्रीडा सुविधांसाठी 50 कोटी रुपये मंजूर केलेत. यातील 20 कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात प्राप्त होतोय. यातून दर्जेदार सुविधा निर्माण कराव्या, आवश्यकता असल्यास अधिक निधी देण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा नामदार विखे पाटील यांनी दिली. आमदार जगताप म्हणाले की अहिल्यानगरची महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलंय. या कुस्ती स्पर्धेत 800 पेक्षा अधिक कुस्तीगीर, 150 पंच आणि 200 पेक्षा अधिक पदाधिकारी स्पर्धेसाठी येणार आहेत. तसेच प्रेक्षकांना कुस्ती पाहण्यासाठी बसण्याची विशेष व्यवस्थाही करण्यात आली. या स्पर्धेत देशातील विविध भागातून मल्ल येणार आहेत. 29 जानेवारी 2025 रोजी सुरू होत असणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेकरता आजच या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब यांनी आज मैदानाची पाहणी केली, नियोजनाची पाहणी केली आणि निश्चितच चांगल्या स्पर्धा झाल्या पाहिजेत. आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी होती म्हटल्यानंतर राज्यातले एक या कुस्ती क्षेत्रामधले अनेक मल्ल असतील किंवा क्रीडा क्षेत्रामधले क्रीडा प्रेमी मंडळी असतील, हे सगळेच या स्पर्धेकरता राज्यातून सहभागी होणार आहेत. आणि म्हणून त्यांचा सहभाग होत असताना आपल्याला जिल्ह्याचं नाव लौकिक हे चांगल्या प्रकारे असलं पाहिजे, त्याच्याकरता त्यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि वेगवेगळ्या सूचना देखील या नियोजनाकरता त्यांच्याकडनं आलेल्या आहेत. निश्चितच या स्पर्धा उत्तम कशा होतील आणि एक प्रत्येक पैलवानाला एक चांगल्या प्रकारे याच्यातून तो इथून घेऊन जात असताना ह्या कुस्ती क्षेत्रातलं एक चांगलं ज्ञान अजून कसं घेऊन जाईल याच्यामध्ये बारकाईने लक्ष देण्याचं काम आमच्या सर्व संघटनेच्या वतीने केलं जाईल अशी एक खात्री, विश्वास त्यांना देण्यात आलेला आहे. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.